आणि विद्यार्थ्यांचा एकच रोष आहे सातत्यानं की स्वतः धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. राजीनामा देण्यासाठी इतका वेळ का? बघा, धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः घोटाळा उघडकीस आणलेला आहे. याच्यात सरकारचा कोणी मंत्री किंवा सरकारचा कोणी अधिकारी नाही आहे. सगळे प्रायव्हेट लोक आहे. सरकारने याची चौकशी केली आहे. सीबीआय कडनं एसआयटी लावली आहे. जर सरकार एवढी प्रोएक्टिव्ह आहे तर काँग्रेस पार्टी आणि शरद पवार पार्टी आणि आपले झोपले होते का? सरकारने स्वतः एज्युकेशन मेहरबानी करत नाही. हे कोणी आणलं? हे सीबीएसईच्या पूर्ण फ्रेमवर्क मध्ये जे त्रुट्या होत्या ऐकून घेण्याची सवय ठेवा आणलं आणि त्याच्यासाठी तुमच्याच नेत्यांनी त्यांना पाकिस्तानचा एजंट म्हटलं. काय म्हणता तुम्ही प्रोएक्टिव्ह? तुम्ही काहीच केलेलं नाही. ऐकून घेण्याची सवय ठेवा. तुम्ही काहीच केलं नाही. तुमच्यामुळे 20 मुलांना, 20 तरुणांना, 20 विद्यार्थ्यांना त्यांचा जीव गमावा लागला. अरे त्याच्याबद्दल संवेदनशील आहे, सहानुभूती आम्ही जबाबदारी तुमची आहे, जबाबदारी सरकारची आहे. मध्ये बोलत कसं विचारली काय डिबेट आहे यांचं? समीरजी मला एक सांगा, त्यांचा थेट प्रश्न आपल्याला भाषण कशाला देताय? तुम्हाला प्रश्न विचारला की जबाबदार कोण आहे पेपर फुटीला, तुम्ही उत्तर द्या. समीरजी मला एक सांगा, धर्मेंद्र प्रधान यांचं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही सांगितलं. चला, देशातले विद्यार्थी आणि जनता ते ऐकूनही घेईल. मात्र राजीनाम्या संदर्भामध्ये लागणारा वेळ, विद्यार्थ्यांवरती होणारे हल्ले, त्याचबरोबर विरोधकांना आज रस्त्यावरती उतरावं लागतंय, ही परिस्थिती नियंत्रणात कधी येणार? बघा, विद्यार्थ्यांच्या वर झालेले हल्ले तुम्ही बघू शकता. 118 पोलीस पण इंजुअर्ड झाले. विद्यार्थ्यांच्या जे रूपात काही 5%, 10% विद्यार्थी आहेत त्या आंदोलनात. बाकी सगळे गुंडे होते ते बिअरच्या बाटल्या घेऊन, दगड घेऊन, लाठा घेऊन पोलिसांवर हल्ले करत होते. 500 मीटर संसदच्या जवळ होते. पोलिसांना लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी जी ऍक्शन, सौम्य लाठीचार्ज झाला आणि पोलीस 118 जर म्हणजे इंजुअर्ड आहेत, तुम्ही समजू शकता काय पोलिसांनी काय म्हणजे 118 इंजुअर्ड असेच झाले का? त्यांच्यावर पण हल्ला झाला. विद्यार्थ्यांचा पोलिसांचं एक विधायक चित्र. तुम्ही काश्मीर सारखे पॅलेट्स वापरले, विद्यार्थ्यांवर पण तुम्ही पॅलेट्स वापरले. तुम्हाला लाज वाटत नाही? त्यांची चर्चा करावी. रुबेनजी, समीरजी, याच मुद्द्यावरती मला विकास लवांडे आपल्याकडे यायचंय. विकासजी मला एक सांगा, आज पोलिसांबद्दल यावेळेला बोलतायत समीर बाकरे, मात्र पोलिसांचं एक वेगळं रूप आम्हाला पाहायला मिळालं. पोलिसांनी एका विद्यार्थ्याला, जर तू शांत बसला नाही तर काय कारवाई करणार, तुझ्यावर कुठली कारवाई केली जाईल, या संदर्भातला व्हिडिओ अक्षरशः डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा होता. विकासजी, हे सगळं पाहिल्यावर तुम्हाला कसं वाटलं? अहो, आज जो व्हिडिओ व्हायरल झाला तुम्ही सांगितलेला, तो पोलीस डायरेक्ट म्हणतोय की तुम्ही जर काय केलं तर तुमच्या खिशामध्ये आम्ही पावडरची पुडी ठेवू. म्हणजे ड्रग्जचं इथे जे काय वाटप करतंय, मला वाटतं पोलिसांच्या मार्फतच महाराष्ट्रामध्ये या निमित्ताने लक्षात येतंय की या ड्रग्जचे माफिया पोलीसच असावेत आणि त्याला गृह खातं जबाबदार नाहीये का? दुसरा मुद्दा, नागपूर असेल किंवा जंतर मंतर असेल, मुंबई असेल, जो लाठीचार्ज झाला त्याच्यामध्ये अनेक पुरावे पुढे आले की जी काठी होती त्या काठीला पुढे खिळे ठोकलेले होते. खिळे ठोकलेले पोलिसांनी काठ्या मारल्या आणि त्याच्यामध्ये अनेक एका मुलीचा मृत्यू झाला. हे जे सांगतायत 118 लोकांना, मी तुमच्यामध्ये बोललो नव्हतो. विद्यार्थ्यांची माती नका भडकवू, विद्यार्थ्यांची माती भडकवू नका. विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांशी चर्चा करायला तयार आहे. तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह सजेशन द्या ना. नुसते तुम्ही अराजकता फैलवण्यासाठी लोकांची माती भडकवताय, याला काही अर्थ नाही. विशालजी, तुम्ही मी त्यांच्यामध्ये बोललो नाही. नक्कीच विकासजी, आपण बोला, आपला मुद्दा पूर्ण करा. समीरजी, मी आपल्याकडे त्यांच्यामध्ये बोललो नाही. त्या माणसाला जरा चर्चेचे नियम सांगा. मुद्दा असा आहे की दिल्लीमध्ये एक मुलगी मृत्युमुखी पाडली पोलिसांच्या मारहाणीमध्ये. त्या मुलीचा मृत्यू झालेला आहे. अनेक मुलं जखमी झालेले आहेत, फ्रॅक्चर झालेले आहेत आणि तिथे पोलिसांच्या त्या गणवेशामध्ये भारतीय जनता पार्टीचे, आरएसएसचे, बजरंग दलाचे अनेक गुंड घुसलेले होते. त्यांनी तिथे गुंडागर्दी केलेली होती. ही तिथे आता कुठेही लपून राहिलेली नाहीये. अनेक व्हिडिओ त्याचे व्हायरल झालेले आहेत. भारतीय जनता पार्टीने पोलिसांच्या माध्यमातून आणि अमित शहाच्या आदेशानुसार ही सगळी गुंडागर्दी केलेली आहे. आंदोलन मोडून काढण्यासाठी आज सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. काल सुद्धा केले, परवा सुद्धा केले. आजही नागपूरमध्ये काय झालं बघा, मुंबईमध्ये काय झालं बघा. सगळीकडे देशभरामध्ये प्रत्येक शहरामध्ये आंदोलन मोडीत काढण्यासाठी अमित शहानी गृह खात्यामार्फत मिलिटरी प्राचारण केली. मिलिटरीचं काय कारण आहे? इतकं काय अनगोंदी माजली का इथे? आणेबाणी लागली का महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये? आणि महाराष्ट्रातले आणि देशातले सगळे पोलीस आज अमित शहा सांगतील तसं गुंडागर्दी करत आहेत. विद्यार्थ्यांचं आंदोलन हे आता शांत होणार नाही. आज हा संतापाची लाट जी आहे ना, ती महाराष्ट्रात, भारतात कानाकोपऱ्यात आहे, प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात आहे आणि भारतीय जनता पार्टी प्रति आंदोलन करते. त्यांना जराही जनाची नाही, मनाची लाज वाटत नाही.
हे खुशाल म्हणतात की धर्मेंद्र प्रधान त्याला जबाबदार नाहीयेत. मग जबाबदार कोण? प्रधानमंत्री जबाबदार आहेत का? की अफगाणिस्तानचे प्रमुख जबाबदार आहे का? कोण जबाबदार आहे? विकासजी उत्तर घेऊयात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.